नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथिक क्लिनिक, कोथरूड, पुणे. जर तुम्ही गुटखा खात असल्यामुळे ओरल सबम्युकोजा फायब्रोसिसचा प्रॉब्लेम झाला असेल, म्हणजेच याआधी तोंडात 3 बोटं पूर्णपणे बसतील इतकं व्यवस्थित तोंड उघडत होतं आणि आता मात्र 1 बोट बसेल इतकं सुद्धा तोंड नीट उघडता येत नाही. जेव्हा वारंवार लोक गुटखा खातात, तेव्हा चुना आणि तंबाखूमुळे तोंड आतून सोललं जातं. वारंवार जखमा होऊन सारखी ती जखम भरून निघते, ज्याला फायब्रोसिस असं म्हणतात. वारंवार फायब्रोसिस झाल्यामुळे तोंडाच्या आतल्या पेशींची लवचिकता कमी होते. कारण फायबर सेल्स या नॉर्मल पेशींप्रमाणे अजिबात सॉफ्ट नसतात. त्या हार्ड असतात आणि तोंड नीट उघडता येत नाही. जेवताना, बोलताना, ब्रश करताना त्रास होतो. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं 1-1.5 महिना गुटखा खाणं पूर्णपणे बंद करायचं. त्यानंतर तुम्ही होमिओपॅथिक औषधांचा वापर सुरू करू शकता. थिओसायनम 3x हे होमिओपॅथिक ट्रायच्युरेशन गोळ्यांच्या स्वरूपात येतं. 2 गोळ्या दिवसातून 3 वेळा, सकाळ, दुपार, संध्याकाळ घ्या. हे औषध फायब्रोसिस हळूहळू कमी करतं, तोंड उघडायला लागतं, आतून मुलायम होतं. किलॉइड्सच्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा हे मेडिसिन वापरतात. फायब्रोसिस ट्रीट करण्यासाठीचं हे एक उत्तम होमिओपॅथिक औषध आहे. दुसरं औषध आहे कल्केरिया फ्लूर 6x. हे 12 क्षारांचं औषध सुद्धा हार्डनेस ऑफ टिश्यूज कमी करतं आणि हळूहळू फायब्रस सेल्स सॉफ्ट होतात, तोंड उघडायला मदत करतं. कल्केरिया फ्लूर 6x 5 गोळ्या 3 वेळा, सकाळ, दुपार, संध्याकाळ घ्यायच्या आहेत. अर्धा कप पाण्यामध्ये कॅलेंड्युलाचं मदर टिंचर 20 थेंब आणि कुरकुमा लोंगा मदर टिंचर 20 थेंब एकत्र करून त्या पाण्यानं दिवसातून 2 वेळा गुळण्या करायच्या आहेत. कॅलेंड्युला हे एक होमिओपॅथिक अँटीबायोटिक आहे आणि कुरकुमा लोंगा म्हणजे हळद. हळदीपासून बनवलेलं हे औषध फायब्रस सेल्स विरघळवण्यासाठी लाभदायक औषध आहे. हे पण एक उत्तम अँटीसेप्टिक औषध आहे. ही सगळी औषधं तुम्ही 3 ते 6 महिने न चुकवता, खंड न पाडता घ्या. तुमची तक्रार लवकरच कमी होईल. गुटखा अजिबात खाऊ नका, नाहीतर हा प्रॉब्लेम बिलकुल बरा होणार नाही, हे लक्षात ठेवा. या औषधांचे रिझल्ट्स खरंच खूप छान आहेत, नक्की वापरून बघा.